मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने आणि नेरुळ गावातील जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील सन्मान केला जातो प्रल्हादजी म्हात्रे साहेबांचा या स्पर्धेच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं अर्थातच संजय ठाकूर साहेब यांचं नुकतंच आगमन झालं त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो वनमंत्री चषक 2025 मध्ये आणि त्याचबरोबर कुक्षेत गावाचे आमचे माजी नगरसेवक सुरेशदादा पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय 40+ जे कोणी खेळाडू असतील त्यांनाही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 40+ खेळाडू प्लीज विनंती करतोय आपल्या हक्काचा व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद तुम्ही घेऊ शकता। तर 40+ खेळाडू जे कोणी असतील या मैदानावरती मॅचचा आनंद घेत असतील नेरुळ गावाचे आमचे 40+ लेजंड खेळाडू जे कोणी असतील त्यांनी या व्यासपीठावरती आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जाते आणि या मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो सर्व मान्यवरांचं वनमंत्री चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत। नेरुळ 11 साईदाम बॉईज कट्टा बॉईज आणि शाळा बॉईज यांच्या माध्यमातून आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। वनमंत्री चषक आणि या चषकाची मात्र दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि या दुसरी रजनीमधील दुसरी मॅच एका बाजूला प्रियदर्शिनी बेलापूर संघ पाहायला मिळतो दुसऱ्या बाजूला अनुप पाटीलचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थात जय गजानन कुक्षेत या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते। प्रियदर्शिनी बेलापूर संघ चला पहिल्याच ओव्हरमध्ये अब्बू शेख आला आणि अब्बू शेख वरती मात्र आक्रमण केलं साहिल दिवेकरने। आतापर्यंत 2 चौकार साहिल दिवेकरच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत। प्रियदर्शिनी बेलापूर संघ यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये प्रियदर्शिनी बेलापूर संघ मुळेखंडची रजनी स्पर्धा भरपूर वर्ष अपेक्षा प्रतीक्षा केली होती की नाईटची ट्रॉफी एखादी आमच्या गावामध्ये यावी आणि मुळेखंडची ती नाईट स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचला तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं। यावेळी चेंडू हवेमध्ये आणि अगदी सहज झेल टिपलाय मोठा धक्का लागलाय प्रियदर्शिनी बेलापूर टीमला साहिल दिवेकरची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना अब्बू शेखला मोठी विकेट मिळत असताना साहिल दिवेकर चला तर प्रितेश पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी जर हॅट्रिक विकेट घेतली कोणत्याही गोलंदाजाने तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिला जाईल। 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला 9 धावा धाफलकावर त्याने एक मोठी विकेट साहिल देवेकरची विकेट इन फॉर्म फलंदाज ज्याने मात्र यंदाच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग केली आणि एक अर्धशतक झळकवलेत। आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आमचे 40+ लेजंड खेळाडू सुशीलजी पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालं त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय वनमंत्री चषक 2025 मध्ये। शेवटचा 1 बॉल शिल्लक या ओव्हर मधला जय गजानन कुक्षेत संघ अब्बू शेख गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय स्वप्नील ठाकूर यांना। स्वप्नील ठाकूर हाही चांगल्या फॉर्म मध्ये खेळाडू चांगली बॅटिंग करावी लागेल आणि ज्या वेळेस या मैदानावरती प्रियदर्शनी बेलापूर संघ खेळलाय त्या वेळेस चांगलं प्रदर्शन केलं या टीमने। शेवटचा बॉल अब्बू यांचा गतीमध्ये परिवर्तन केलं अगदी दिशा दिलेले चांगलं क्षेत्ररक्षण झालं आपल्या टीमसाठी मात्र 2 धावा वाचवल्या गेल्यात खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती 11 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। एक विकेट आतापर्यंत गमावली प्रियदर्शिनी बेलापूर या टीमने।
प्रियदर्शनी बेलापूर त्यांच्या विरोधामध्ये जय गजानन कुक्षे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच लोकनेता चषक ही स्पर्धा आपण पाहिली सारसोळ्याच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये ही दोन संघ आपल्याला हे आमने सामने पाहायला मिळाले होते आणि त्यामध्ये बाजी मारली होती प्रियदर्शनी बेलापूर टीमने. विजय प्रस्थापित केला होता आणि पराभूत केलं होतं जय गजानन कुक्षे टीमला. परंतु हा संघ भरपूर मेहनत करतोय. यंगस्टर खेळाडू आहेत या टीमकडे. अनुप पाटील या संघाला सातत्याने लीड करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे लेजंड खेळाडू अनुप पाटील ज्याने भरपूर क्रिकेट खेळलं आणि या नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती भरपूर वर्ष अभिराज्य गाजवलाय. त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चला तर नेरूळ 11 नेरूळ संघ आजच्या रात्रीमध्ये घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर या टीमचा परफॉर्मन्स कसा राहील. यंदाच्या अंकामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये हा संघ आहे. अनेक स्पर्धा या टीमने जिंकल्यात. बऱ्याच वर्ष ट्रॉफीज येत नव्हत्या. संघर्ष करत होता नेरूळगाव संघ. परंतु त्याच्यानंतर मात्र उभारी घेतलेली या टीमने. एक ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 11 धावा दाफलकावरती लागल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावली प्रियदर्शनी बेलापूर या टीमने. सिद्धू कोळी आला गोलंदाजी बॅटिंगसाठी आणि गोलंदाजी मार्कवरती ब्रिजेश सिंग याला आपण पाहतोय. सिद्धू कोळी कन्सोलीच्या मैदानावरती अग्री कोळी प्रीमियर लीग झाली होती आणि रिषभ वॉरियर्स दिवाळी या टीमकडनं खेळत असताना प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी सिद्धू कोळीने घेतली होती. ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने या टीमसाठी देत असतो. पहिलाच बॉल फेस करत असताना सिद्धू कोळीच्या बॅटमधून आला हा षटकार. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. इनफॉर्म फलंदाज आहे सिद्धू कोळी. ही चांगला ऑलराऊंडर आहे या टीमचा. भरपूर वेळ मिळाला या बॉलसाठी. ब्रिजेश सिंग चांगला गोलंदाज आहे. सातत्याने बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करत असतो. परंतु पहिलाच बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळाला सिद्धू कोळी यांच्या बॅटमधनं. आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती सूरजजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर दत्तात्रय पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. अनंत गुरुजी आहेत. यावेळेस रिवर्सचा फटका अटेम्प्ट केला. लाजवाब फटका षटकारानंतर ब्रिजेश सिंग वरती आक्रमण केलाय. सिद्धू कोळीचे प्रहार पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये प्रियदर्शनी बेलापूर संघ. साहिल दिवेकरची विकेट लवकर गेल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती. या माहिती आहे सिद्धू कोळीला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ब्रिजेश सिंग याच्यावरती मात्र प्रति हल्ले आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील ठाकूर आणि त्याचबरोबर सिद्धू कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाची असणार आहे. कारण की सुरुवातीचे जे पॉवर प्लेचे ओव्हर असतात ना 2 त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये साहिल दिवेकर चांगली बॅटिंग करतो आणि सिद्धू कोळी आणि साहिल दिवेकर या दोघांमध्ये चांगली भागीदारी आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. परंतु साहिल दिवेकरची लवकर विकेट गेल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी सिद्धू कोळीवरती आपल्या टीमची. 21 धावा दाफलकावरती लागल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावली प्रियदर्शनी बेलापूर या टीमने. ब्रिजेश सिंग दडपणामध्ये. यावेळेस फुल ऑर लेनचा हा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धू कोळीच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल चौकार आणि तिसरा बॉल सीमारेषा पार आणखीन एक षटकार. ब्रिजेश सिंगचं हे महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 27 धावा धाव फलकावरती प्रियदर्शनी बेलापूर संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर ट्रॉफ्या जिंकल्यात प्रियदर्शनी बेलापूर टीमने. या टीमला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. भरपूर संघर्ष केलाय. कौस्तुभ म्हात्रेचा हा संघ, साहिल दिवेकर, सिद्धू कोळी यांचा हा संघ भरपूर संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं यश मात्र आता मिळत असताना त्यांना यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये हा संघ आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका लगावला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. शुभम आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण करत असताना सिद्धू कोळी थोडासा नाराज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सिंगल रन चांगली धावसंख्या आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रियदर्शनी बेलापूर या टीमसाठी टीमची धावसंख्या तब्बल 28 धावा दाफलकावरती लागल्या. एक विकेट आतापर्यंत गमावली या प्रियदर्शनी बेलापूर या टीमने. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रियदर्शनी बेलापूर संघ. P2चं षटक चाललंय. P2च्या षटकामध्ये चांगलीच धुलाई केलेली आहे ब्रिजेश सिंगची सिद्धू कोळीने. चला यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फटका चौकार येतोय स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधनं. आणखीन एक लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतात.
32 धावा धाफलकावरती लागल्यात. P2चं दुसरं षटक चालू आहे. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतो, जे आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो विनय शर्मा. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचं दुसरं षटक. पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळण्याचा कदाचित प्रयत्न झाला होता स्वप्नील ठाकूर यांचा. 2 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट आतापर्यंत गमावली आणि 32 धावा. चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रियदर्शनी बेलापूर संघ सातत्याने जरी अडचणीमध्ये असला ना तरी अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम सिद्धू कोळी करतो. ज्यावेळेस साहिल देवेकरची विकेट पडते लवकर त्यावेळेस सिद्धू कोळी, तर सिद्धू कोळी हाही बाद झाला तर खाली इन्फॉर्म फलंदाज विनायक झेंडे आहेच आणि स्वप्नील ठाकूर. हे 4 खेळाडू आहेत ना ते भरपूर महत्वाचे. एक साहिल देवेकर, सिद्धू कोळी, विनायक झेंडे आणि स्वप्नील ठाकूर यंदाच्या हंगामामध्ये या भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. आणि या चौघांमधून 2 जरी फलंदाज फेल गेले ना तरी बाकीचे 2 फलंदाज ते चांगला स्कोर जो आहे सेट करतात आपल्या टीमसाठी, जेणेकरून आपल्या गोलंदाजांना मदत होईल धावा डिफेंड करण्यासाठी. आतापर्यंत 2 षटकं संपलेत आणि जय गजानन कुक्षे टीमने 10 मिनिटाचा वेळ आतापर्यंत घेतलेला आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय अबू शेख. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे अबू शेख. पहिल्या ओव्हरमध्ये अबू शेखला पण पाहिलं, त्यामध्ये त्यांनी 10 धावा 11 धावा खर्च केला आणि साहिल दिवेकरची विकेट त्यांनी मिळवली. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अबू शेखला पण पाहतोय जय गजानन कुक्षेत. सूरजजी पाटील साहेब आणि दीपकजी पाटील साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने याही टीमने भरपूर परफॉर्मन्स चांगला केला, परंतु सध्या यंदाच्या हंगामध्ये थोडासा संघर्ष जरूर करतोय. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सिद्धू कोळी यांच्यासाठी. सिद्धू कोळी यांच्यासाठी गॅप मध्ये बॉल, लाजवाब फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सिद्धू कोळीच्या बॅटमधनं आलाय हा मॅक्सिमम एक्स्ट्रा कव्हरला षटकार पाहायला मिळतोय. सिद्धू कोळीच्या बॅटमधनं लाजवाब फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शका. लोअर फुल टॉस होता, फक्त दिशा दिली आणि षटकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 38 धावा 38. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट आतापर्यंत गमावले. सिद्धू कोळी भन्नाट बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, थांबवू शकत नाहीयेत. बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार आलाय षटकारानंतर सिद्धू कोळीच्या बॅटमधनं. 4 धावसंख्येचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. सिद्धू कोळी 7 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 28 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, डीप मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, चारही दिशेला आपल्याला फटके पाहायला मिळतात. थर्ड मॅनच्या रिझनलाही रन्स आपल्याला पाहायला मिळालेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रितेशजी पाटील यांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय वनमंत्री चषक 2025 मध्ये. पुन्हा एकदा सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिद्धू कोळी यांचा. परंतु या तिसऱ्या बॉलवरती अपील केली होती, परंतु पंचांना काही इंटरेस्ट नाही अपील मध्ये. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अबू शेख हा भरपूर अनुभवी गोलंदाज आहे आणि भरपूर वेळा या गोलंदाजाला आम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळतानाही पाहिलेला आहे. परंतु या मॅच मध्ये थोडासा मात्र महागडा ठरत असताना 1.3 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत आणि 21 धावा त्यांनी खर्च केल्यात. 1 विकेट जरूर साहिल देवेकरची त्याला मिळाली. ब्रेक थ्रूची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन केलंय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सिद्धू कोळीचा खेळ संपला. ब्रिजेश सिंगने चांगला झेल पकडलाय डीप स्क्वेअर लेगला. फलंदाज सिद्धू कोळीचा खेळ संपलाय. दुसरा धक्का लागला प्रियदर्शनी बेलापूर या टीमला. 42 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय. ब्रेक थ्रूची गरज होती. आम्ही म्हणत होतो ब्रेक थ्रू जर इथून मिळाला तर मॅच मध्ये कमबॅक करेल जय गजानन कुक्षे संघ. आणि सिद्धू कोळी जो चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता, चांगली बॅटिंग करत होता, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. वारंवार ऑन साइडला प्रहार करण्याचे प्रयत्न अब्बूच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि अब्बूने मात्र ती रणनीती स्पष्ट केली मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपच्या 12चा बाहेर बॉल आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जर तुम्ही ऑन साइडला खेचत असाल ना तर तुम्हाला एलिव्हेशन मिळत नाही. आणि स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. 2 विकेट प्रियदर्शनी बेलापूर या टीमने आतापर्यंत गमावलेले आहेत. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळतोय.
विनायक झेंडे आला. अबू शेख 5वा बॉल राईट अबोव द विकेट. विनायक झेंडे पहिलाच बॉल स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केल्या गेल्या. विनायक झेंडे हा खेळाडू दमदार आहे. प्रियदर्शनी बेलापूर टीमचा मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. सिंगल डबल वरती भरोसा जरूर आहे, परंतु जास्त प्रमाणे याच्या बॅटमधून आम्हाला षटकार पाहायला मिळतात. अरे की स्लॉग ओव्हर मध्ये हा सातत्याने चांगली बॅटिंग करत आला आपल्या टीमसाठी. प्रियदर्शनी बेलापूर टीमचा हा खेळाडू विनायक झेंडे. चला शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 43 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतो दोन टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं. DCC कोपरा आणि श्याम सुरेंद्र स्मृती शिरोवणे 11 दोन टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय. आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं. एका इनिंग नंतर टॉस केला जाईल, परंतु प्लेइंग 11 साठी प्लीज विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपली लिस्ट घेऊन जा. शिरोवणे टीम आणि कोपरा टीम. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत प्रियदर्शनी बेलापूर टीमने. पहिल्या ओव्हरमध्ये अब्बूने धावा खर्च केलेत 11. 1 विकेट त्यांनी मिळवली. ब्रिजेश सिंग थोडासा महागडा पाहायला मिळाला. 21 धावा त्याने खर्च केल्यात. आणि अब्बू शेख पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्येही त्यांनी पुन्हा एकदा 11 धावा खर्च केल्यात. आणखीन एक महत्त्वाची विकेट म्हणजे सलामीची जोडी फोडण्यामध्ये तो यशस्वी झाला होता. आणि त्याचे पार्टनर साहिल दिवेकरचे अर्थातच सिद्धू कोळी यांनाही ते बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. नवीन गोलंदाज विनय शर्मा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्ट्राईक वरती आपल्याला विनायक झेंडे पाहायला मिळतो. विनायक झेंडे यांचे पिताश्री भारतीय सेनेमध्ये दाखल आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आणि आपल्या भारताची सीमारेषा मात्र रक्षा करत असताना विनायक झेंडे यांचे पिताश्री आणि त्यांचा हा सुपुत्र अगदी शरीरयष्टी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. उंचबुरे हे फलंदाज आहेत. उंचीचा सातत्याने फायदा ते उचलत असतात. गोलंदाजी असो मग फलंदाजी असो ते सातत्याने या फॉर्मॅटमध्ये जे आहेत ते त्यांच्या उंचीचा फायदा उचलत असतात. विनय शर्माचा पुढचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वप्नील ठाकूरच्या बॅटमधनं आला. प्रियदर्शनी बेलापूर टीमसाठी हा षटकार. टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती 50 धावा कंप्लीट झाल्यात. प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या 50 धावा धावफलकावरती लागल्यात. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत त्याने फेस केलेत. 12 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. विनय शर्मा तर प्लीज विनंती करतोय जो मुख्य गेट आहे आमच्या मैदानाचा त्या समोर ज्या बाईक्स लागलेल्या आहेत त्या विनंती करतो बाईक्स तिथून काढायच्यात. आणि त्याचबरोबर आमचे आयोजक येतील आणि त्या बाईक्स मात्र तिथून काढतील. प्लीज विनंती करतोय त्या अगोदर आपण काढून टाकायच्यात. चला सिंगल रन त्याच्यानंतर एक डबल रन आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा 52. त्याचबरोबर आपण पाहता थोडाच वेळामध्ये ज्यांचं आगमन होणारा पालकमंत्री वनमंत्री सन्माननीय आदरणीय गणेश नाईक साहेबांचं नुकतंच आगमन या व्यासपीठावरती होईल. त्रेपन्न धावा दाफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. विनय शर्मा यांचा पुढचा बॉल यावेळेस सफळून मारण्याचा प्रयत्न आणि चूक झालेली. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना चूक झाली. नशिबाचा चौकार मिळत असताना प्रियदर्शनी बेलापूर टीमला अगदी सोप्या पद्धतीने हा बॉल अडवता आला असता आणि जर हा बॉल अडवला असता तर एकही धाव नसती मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकता आपण गतीमध्ये परिवर्तन केलं. फसवण्यामध्ये यशस्वी झाला होता परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकलाय. चौकार आला. टीमची धावसंख्या 57 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. प्रियदर्शनी बेलापूर या टीमने शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे.
विनय शर्मा शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता, परंतु याही बॉलवरती एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आता 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट आतापर्यंत गमावले त्यांनी. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रियदर्शिनी बेलापूर टीम. साहिल दिवेकर हे सस्त्यामध्ये बाद झाले. सिद्धू कोळी यांच्या बॅटमध्ये आम्हाला चांगले रन्स पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र विनायक झेंडे आणि स्वप्नील ठाकूर हे आपल्याला पाहायला मिळाले, त्यांनी मात्र चांगली भागीदारी केलेली आहे. 58 धावा धावफलकावरती. चला शेवटच्या ओव्हरमध्ये प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जय गजानन कुक्षेत या टीम कडनं शुभम आला गोलंदाजी मार्कवरती. शुभम आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स करतो या टीमसाठी. जय गजानन कुक्षेत या टीमसाठी अनुप पाटील या खेळाडूने या खेळाडूमध्ये टॅलेंट पाहिलेला, जो डेथ ओव्हरमध्ये सातत्याने बाहेरच्या दिशेला वळवण्याचं काम उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी करत असतो आणि ते थोडंसं कठीण जातं. परंतु पाहूयात आता कशा प्रकारचे बॅटिंग करतात. बाहेरच्या दिशेला वळवण्याचे काम जास्त प्रमाणामध्ये हा खेळाडू करत असतो. चला शिरोनी टीमचे कॅप्टन प्लेइंग 11 लिस्ट आपण घेऊन जायची आहे. तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटची जी अपडेट लिस्ट आता नवीन आली आहे. गोलंदाज सीआर. पहिला बॉल शुभम यांच्या ओव्हर मधला. चला भरपूर वेळ मिळाला आहे आणि काय पॉवरफुल फटका पाहायला मिळतो. व्हॉट अ शॉट. विनायक झेंडेच्या बॅटमधनं लाजवाब फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. विनायक झेंडे पहिलाच बॉल फेस करत असताना मनगटाचा वापर, हँड आय कोऑर्डिनेशनचा चांगला वापर पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. विनायक झेंडेच्या बॅटमधनं स्लॉग ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या बॅटमधनं आला. टीमची धावसंख्या 64. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. प्रियदर्शनी बेलापूर संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि सातत्याने हा संघ मात्र चांगला खेळ करत आला. या नवी मुंबई टेनिस क्रिकेट मग ते रायगड टेनिस क्रिकेट असो, हा संघ भरपूर चांगली मेहनत करतो यंदाच्या हंगामामध्ये आणि त्यांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. आम्ही म्हटलं होतं ना, शुभम हा शेवटच्या ओव्हरमध्ये बाहेरच्या दिशेला वळवण्याचं काम सातत्याने करत असतो आणि त्यासाठी त्रास होत असतो उजव्या त्याच्या फलंदाजांना. त्याचबरोबर कुक्षेत गावाचे सन्माननीय सूर्यकांतजी पाटील आणि पांडुरंगजी पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय वनमंत्री चषक 2025 मध्ये. आणि त्याचबरोबर आपण पाहताय अनुप पाटील यांचे पिताश्री आहेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. 64 धावा दाफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. 3 बॉल आतापर्यंत झाल्या. शिरोने टीम चला प्लीज विनंती करते टॉस साठी या. कॅप्टन आणि कोपरा टीमचे कॅप्टन या आपण लगेचच. चला यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाही. विनायक झेंडे यांना एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 65. 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कोपरा टीम आणि शिरोने टीमचे कॅप्टन आपण या. शिरोने टीम आपण या, कारण की नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जी अपडेट लिस्ट आलेली आहे त्यामधून तुम्हाला प्लेइंग 11 चे खेळाडू सिलेक्ट करायचे आहेत. केनी सिटी DCC कोपरा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझलला खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील ठाकूर यांचा. आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर मध्ये पहा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि शरीरापासून दूर, ज्या कारणामुळे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेला. स्वप्नील ठाकूर आणि विनायक झेंडे यांना खूप चांगलं षटक आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात. हा टॅलेंटेड गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु अनुप पाटील आणि दीपक पाटील, सूरज पाटील यांनी हा शोधलेला हिरा शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना यंदाच्या हंगामामध्ये चांगले स्पेल या गोलंदाजाने जय गजानन कुक्षेत टीम साठी टाकलेले आहेत. टीमची धावसंख्या 65 धावा आणि 66 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय ते जय गजानन कुक्षेत या टीमच्या समोर. प्रियदर्शिनी बेलापूर आणि जय गजानन कुक्षेत या 2 टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. आणि
टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. मी गुरुजींना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. गुरुजी प्लीज या. आपले शुभस्ते टॉस केला जातोय. केनी सिटी DCC कोपरा, वैभव केणी यांचा हा संघ आहे. केनी सिटी DCC कोपरा संघ आहे. टॉस केला जाईल. अनंत म्हात्रे गुरुजी यांच्या शुभस्ते केला जाईल टॉस. आणि आपण जर पाहिलं तर केनी सिटी DCC कोपरा त्यांच्या विरोधामध्ये श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे असा सामना पाहायला मिळेल. बघा कॉल असेल. कॅप्टन प्लीज या. कोपरा वनमंत्री किंवा पालकमंत्री असा कॉल करायचा तुम्हाला. कोपरा टीमचे कॅप्टन कॉल करतील. वनमंत्री असं कॉल केलंय आणि त्यांचं नुकतंच आगमन होईल थोड्याच वेळात. काय म्हणाल कोपरा टीम कॅप्टन? टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग. काय म्हणाल, कसं वाटलंय हे आयोजन आणि हे संपूर्ण व्यवस्था बघत असताना, हे आयोजन बघत असताना काय सांगाल? लाईव्ह बघितलं तेव्हा वाटलं की पहिल्यांदाच आम्ही नवी मुंबईमध्ये खेळतो. लाईव्ह बघितल्यावर आम्हाला एकदम चांगलं वाटलं आणि आयोजन खूप सुंदर आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. कशा पद्धतीने टीम तयार झाली? नवी मुंबईने पहिल्यांदाच खेळतात. अनोखे संघ किंवा आपण त्या संघाबरोबर स्पर्धा खेळत नाही, सामने खेळलो नाहीत. या नवीन अशा स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा येते आणि काय सांगाल तुमच्या टीम बद्दल? बघू आता जेवढा चांगला खेळायचा प्रयत्न करू तेवढा चांगला खेळू. विश यू ऑल द बेस्ट कोपरा टीम. आणि आमच्यासोबत आपण पाहू शकाल शिरोमणी टीमचा कॅप्टन उपस्थित आहेत. काय सांगाल, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? मी फिल्डिंग केली असती. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? पहिल्यांदा या मैदानामध्ये ज्यावेळेस तुमची एंट्री झाली त्यावेळेस कसं आयोजन आणि या नियोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे आणि नवी मुंबईमध्ये असं आयोजन खूप कमी बघायला मिळतं आणि नवी मुंबईमध्ये नाईट स्पर्धा देखील होत नाही. आता नवी मुंबईमध्ये देखील व्हायला लागल्यात आणि असं आयोजन झालंच पाहिजे नवी मुंबईमध्ये. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. चला, नुकतंच टॉस झाला आणि कोपरा टीम कॅप्टनने टॉस जिंकला आणि अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. ही मॅच संपल्या लगेचच दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरतील. कोपरा वर्सेस शिरवणे असा सामना पाहायला मिळेल. 5 ओव्हरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करण्याचा निर्णय कोपरा टीमने केला आणि आपण बघूया फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शिरवणे टीम उतरेल. बघूया या मॅचमध्ये काय होतंय. चालू असलेला सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल आपण दशरथ पाटील यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. धन्यवाद. यस, धन्यवाद विघ्नेश मडवी. चेक नेरूळ 40+ टीमचे कर्णधार सुशील पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जाते. आम्ही निखिल ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुशील पाटील यांचा सन्मान आपण करावा. प्लीज गेट समोर ज्या कोणी गाड्या पार्क करायला असेल तर कृपया काढा, कारण की टोईंग व्हॅन लवकरच येईल. टोईंग व्हॅनच्या माध्यमातून तुमच्या गाड्या उचलल्या जातील. मान्यवरांची गाड्यांचा ताफा तिकडे येईल. त्यामुळेच खेळाडू असेल, प्रेक्षक असेल किंवा मान्यवर असेल, प्लीज गेट समोर जर तुम्ही गाडी पार्क केली असेल तर कृपया आपण त्या गाड्या काढा, नाहीतर टोईंग व्हॅन लवकरच येईल आणि ती तुमच्या गाड्या तिथून उचलून येतील. सुशील पाटील साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. अनुप पाटील यांचे पिताश्री सूर्यकांत पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय आणि पांडुरंगजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय निखिल ठाकूर यांचे शुभ हस्ते या सगळ्याच मान्यवरांचा सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत केलं जाते. सुस्वागतम सुस्वागतम. चला, पहिली जोडी जय गजानन कुक्षेत विरुद्ध त्यांना 2 त्यांच्या विरोधात संघ आहे प्रियदर्शनी बेलापूर हा बलाढ्य संघ. 66 धावांची गरज. तुमची मॅच अजून टाइम आहे ना अजून. आणि हा पहिला दमदार चौकार, चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. आणि त्याचबरोबर अनुप पाटील यांचे पिताश्री सूर्यकांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल.
मी निखिलजी ठाकूर यांना विनंती करतोय की सूर्यकांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा या स्पर्धेच्या निमित्ताने. येस बॅटची लिडिंग एज अनुप पाटील बॅटिंग 4 संघाचे धावसंख्या बिनबाद 4 वर 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 बलाढ्य टीम आमने सामने. एकीकडं कुक्षेत विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम त्यांच्या विरोधात बेलापूर. एकाच मतदारसंघातील 2 बलाढ्य टीम. विनायक याचा हा चेंडू पुन्हा लॉफ्ट केला. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा पहिला ब्रेक थ्रू पहिला गडी गारद अनुप पाटील. वाघाची शिकार गोल्डन विकेट. अनुप पाटील यांच्या परतीची जोरकापले पहिल्या विकेटची एक्झिट. अतिशय खराब सुरुवात, डळमलीत विकृत सुरुवात. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन, पहिली गळती गच्छंती. प्रथम विकेट स्वाहा. सन्मान देखील करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय अतिथी मान्यवरांना, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. रुपालीताई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुजाताताई सूरज पाटील मॅडम यांचा सन्मान आपण करावा. माजी नगरसेविका आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. कुक्षेत गावाच्या विकासासाठी सूरजदादा पाटील आणि सुजाताताई पाटील यांचं सिंहाचा वाटा राहिलाय आणि आज त्यांचा शुभ सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे आणि हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. वनमंत्री चषक 2025 या सोहळ्यामध्ये अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. MH43 BM 8234 ही ज्युपिटर स्कूटी आहे ब्राऊन कलरची. त्या चालकाला विनंती करतोय की अगदी गेट समोर आहे ते गाड्या कृपया काढा, अन्यथा तुमची गाडी टोईंग व्हॅनच्या माध्यमातून उचलली जाईल, त्याची नोंद घ्या. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. वनमंत्री चषक 2025 हा सोहळा पाहतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये दशरथ पाटील सरांना ऐकूया. धन्यवाद. 1 बाद 4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1 डाऊन द फलंदाज विनय शर्मा. संघाचे धावसंख्या 1 बाद 4 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्क होता विनायक. राईट आर्म राहून द विकेट आणि हा चेंडू अकरा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा, भन्नाट मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या इनमेन 4 धावा 3 डिलिव्हरीज. भन्नाट गोलंदाजी, भेदक मारा, जालिम जलाल, विषारी मारा, विखारी मारा, अचूक मारा. साव संख्या फक्त 4 व 66 धावांची गरज. अटॅक करावा लागेल. एक मोठी पार्टनरशिप कुक्षे संघाला द्यावी लागेल. टार्गेट फार मोठा आहे, कारण बलाढ्य संघ साहिल देवेकर असेल, सिद्धू कोळी असतील आणि हा यस पुन्हा एकदा काय बॉलिंग अटॅक चालू आहे. आग नुकणारी गोलंदाजी, धोकादायक गोलंदाज. आणखीन एक बॉल जाईल डॉटवर. संघाची धावसंख्या फक्त इनमिन 4 धावा. काय बॉलिंग अटॅक, अचूक टप्पा, दहकता, भेदकता, अचूकता असा हा जबरदस्त परिपाक. याच्यानंतर सामना होईल तो कोपरा वीटभट्टीवाले. अरे ते म्हणजे आशिया खंडातील पहिलं वीटभट्टी केंद्र आहे, म्हणजे आता नाही पहिलं व्हायचं. खरं जे बिल्डिंग मटेरियल सप्लाय त्यांनाही विचारा. कोपराले सकाळी 7 वाजता याची उधारी मागायला. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो इन दी फर्स्ट ओव्हर. विनायक आणि नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी संपर्क मंत्री 3 in 1. त्याच दरम्यान ज्या अतिथी मान्यवरांची त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईचे किंग मेकर, नवी मुंबईची आन बान शान आणि आमच्या सगळ्यांचाच अभिमान आदरणीय लोकनेते, वनमंत्री, फॉरेस्ट मिनिस्टर आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन पाहायला मिळते. त्यांच्या शाही थाट वनमंत्री चषक या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. ज्या सन्मानार्थ अतिथी मान्यवरांसाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं ते अतिथी मान्यवर आदरणीय फॉरेस्ट मिनिस्टर, लोकनेते, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालं आहे. नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईचे किंग मेकर, नवी मुंबईची आपण जर पाहिलं तर ही धगधगती चोख आपण पाहू शकाल.
आज या मंचावर आमचा साहेब आमचा आपले साहेब, सर्वांचे लाडके गणेश नाईक आदरणीय आमचा साहेब वनमंत्री, आमचा साहेब, पालघर गणेश जिल्ह्याचे नाईक, पालकमंत्री, आमचा ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री, गणेश नाईक, भारतीय जनता पार्टीचे शिलेदार, साहेब, आमचा साहेब, या नवी मुंबईची आन बान शान, या नवी मुंबईचा अभिमान, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय, ज्यासाठी केला होता खास या मंचावर आपले सर्वांचे लाडके मंत्री, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन नवी व्हावं. आणि मुंबईची आज कमान या स्पर्धेच्या निमित्तानं, खांद्यावर, या वनमंत्री चषकाच्या घेऊन निमित्तानं खांद्यावर, आदरणीय घेऊन लोकनेते, आला वनमंत्री, साहेब पुढे चालत पालघर राहतील जिल्ह्याचे जनतेचा पालकमंत्री, आधार. ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री जनतेचा आधार. आदरणीय साऱ्यांच्या गणेशजी नाईक मनातला साहेब राजा, यांची मला आगमन, माणूस यांची सेवक. एंट्री पाहू शकाल. साऱ्यांच्या मनातला राजा, नवी मला मुंबईचे माणूस सेवक. भाग्यविधाते, नवी मुंबईचे आमचा शिल्पकार, साहेब आमचा साहेब गणेश नाईक, या नवी आमचा मुंबईचा साहेब, एकच साहेब, आमचा साहेब, त्यांचं नाव आहे गणेश नाईक. आदरणीय गणेशजी नाईक साहेब. आमचा साहेब, थँक्यू. गणेश नाईक. सुस्वागतम, सुस्वागतम. आदरणीय वनमंत्री, कॅबिनेट मिनिस्टर, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री, आदरणीय लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचं देखील आपण आगमन पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या समवेत युवा नेते संकल्प नाईक यांचं देखील आगमन झालंय. खऱ्या अर्थानं नवी मुंबईला आकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव कुटुंब आहे, त्याचं नाव आहे आदरणीय नाईक कुटुंबीय. आज नवी मुंबई सुसज्ज आहे, आज नवी मुंबई सुरक्षित आहे, आज नवी मुंबई अगदी सुसज्ज बनली आहे. त्याचं कारण आहे की या नवी मुंबईवर नेहमीच ज्यांचे खऱ्या अर्थानं लक्ष असतं, नवी मुंबईला घडवण्यामागे, नवी मुंबईला उभं करण्यामागे ज्या शिल्पकाराचा सिंहाचा वाटा आहे, ते शिल्पकार आज या मुख्य व्यासपीठावर आहेत. नवी मुंबईचे किंग मेकर एकच साहेब आहे या नवी मुंबईमध्ये, कारण की नवी मुंबईच्या जनतेतला आणि लोकनेते म्हणून त्यांना संबोधलं जातं. त्याचं कारण आहे लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी लोकोपयोगी कामं करणारे लोकनेते म्हणजेच गणेशजी नाईक साहेब, आणि त्यांची उपस्थिती या मैदानावर पाहायला मिळते. वनमंत्री या टायटलने नेरूळ गावातील प्रत्येक युवकाने आज या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. किस्मतदादा भगत असेल, स्वप्नीलदादा ठाकूर असेल, त्याचबरोबर अक्षयदादा पाटील असेल, स्वप्नीलदादा पाटील असेल, त्याचबरोबर संदेशदादा ठाकूर असेल, या सगळ्यांच्याच वतीने या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. आणि आज नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांना पाहू शकाल या स्क्रीनवर. युवा नेते संकल्प नाईक साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील. महामंत्री माजी नगरसेवक सूरजदादा बाळाराम पाटील साहेब हे देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतील. या नेरूळ गावाच्या आज एकात्मतेचा संदेश देणारी स्पर्धा आहे. वनमंत्री चषक या टायटलने या नवी मुंबईला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हिरवगार करण्यासाठी आपले नेते आज वनमंत्री म्हणून पद भूषवत असताना, या समाजकार्य करत असताना. आणि आज जर पाहिलं तर हे मैदान जोटिंग देव बामण देव मैदान मानलं जातं. हे मैदान आज जर कोणी दिलं असेल तर त्यांचं नाव आहे लोकनेते वनमंत्री गणेशजी नाईक साहेब. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आज नवी मुंबईला खऱ्या अर्थानं मैदानाची पूर्तताची गरज आहे आणि नेरूळ नगरीला हे भव्य दिव्य स्वरूपाचं मैदान आम्हाला लाभलंय, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. नवी मुंबईमध्ये कधीही पाणी टंचाई झाली नाही. नवी मुंबईमध्ये कुठलाही कानाकोपरा आज अंधारात नाहीये, कारण की या नवी मुंबईमध्ये अगदी भरपूर प्रमाणात समाजकार्य, भरपूर प्रमाणात विकासाची कामं आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी केलीत. नवी मुंबईमध्ये कुठलीही आज जर पाहिलं तर पाणीपट्टी घरपट्टी वाढली नाही. गेली 20 वर्ष आपण त्याच घरपट्टी आणि पाणीपट्टीवर आज नवी मुंबईकर राहतोय, त्याचा सार्थक अभिमान आहे. आणि हा सन्मान केला जातोय, आपण पाहू शकाल. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण स्थान बनवा. मी किस्मतदादा भगत आणि अक्षयदादा पाटील यांना विनंती करतोय की आदरणीय
सन्माननीय वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, या ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा शाही सन्मान या मंचावर केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्राचं महावस्त्र जे निरुळ गावाच्या अगदी अतूट धाग्याने विणलंय ते महाराष्ट्राचं वस्त्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. किस्मत भगत असतील, अक्षय पाटील असतील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचे आणबाणशाह, नवी मुंबईचे शिल्पकार, किंग मेकर, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. या स्पर्धेचे सगळेच आयोजक असतील, संदेश दादा ठाकूर असेल, स्वप्नील दादा पाटील असेल, अक्षय दादा पाटील असेल, किस्मत दादा भगत असेल, या सगळ्यांच्याच वतीने हा शाही आणि ग्रँड सन्मान केला जातोय वनमंत्री चषक 2025 या सोहळ्याच्या निमित्तानं. आणि मी संदेश ठाकूर असतील, स्वप्नीलजी पाटील असतील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते युवा नेते संकल्प नाईक यांचा देखील सन्मान आपण करावा. संकल्प नाईक साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. हे सगळेच 4 आयोजकात, हे 4 स्तंभ आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. भव्य दिव्य स्पर्धा. वनमंत्री हे टायटल का ठेवलं? वनमंत्री ज्या मंत्रीने, ज्या व्यक्तीने या नवी मुंबईला उभं केलं. नवी मुंबई आज सर्वांच्याच पसंतीचं शहर म्हणून जाणलं जातं. नवी मुंबई हे स्वच्छ शहर, सुरक्षित शहर म्हणून जाणलं जातं. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजेच आदरणीय गणेशजी नाईक साहेब आज मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतील. युवा नेते आदरणीय संकल्प नाईक साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी नाईक कुटुंबियातील आणखीन एक युवराज आणि युवा समाजसेवक, युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर मॅच थोडी ब्रेक घ्या. सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर. मी सगळ्यांना विनंती करतो की स्थान बनवा, जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये आणि या ओव्हर नंतर आपण साहेबांचं मनोगत ऐकणार आहोत. आपण पाहताय वनमंत्री चषक 2025 घमासान. धन्यवाद. हॅलो. फाइव फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, वाजवी, मामूली, किपाशी, नगण्य धावसंख्या. नुकतंच ज्यांचं आगमन, ज्यांची रॉयल एंट्री, नवी मुंबईची महाशक्ती किंग मेकर गणेशजी नाईक साहेब यांचं इथं आगमन. 3 in 1. वनमंत्री, पालकमंत्री, त्याच्यानंतर संपर्क मंत्री अशी ही तिहेरी जबरदस्त थ्राइस रोल. बाप हमेशा बाप होता है, बॉस इज ऑलवेज बॉस. हे माझे शब्द नाही, नाईक साहेबांचे शब्द आहेत. चला बॉलिंग मार्क होता या साहिल देवेकर. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा आणि प्रतिस्पर्धी संघ गेला बॅकवर्ड, संघ उतरलाय आणि झालेले धमछाक, पीछेहाट, शरणागती, माघार, उडालेली तारांबल, हबेल अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटबजिती, जय गया कुक्षेत आणि विरुद्ध त्यांच्या विरोधात प्रियदर्शिनी बेलापूर संघाचा जबरदस्त कमबॅक, संपूर्ण वर्चस्व. चला सन्मानाकडे वळूया. मी अक्षय पाटील यांना विनंती करतोय की या नवी मुंबईचे महामंत्री आणि माजी नगरसेवक सुरेशदादा पाटील यांचा सन्मान आपण करावा. पुन्हा एकदा सन्मान केला जाईल कारण की आज आपण आदरणीय गणेशजी नाईक साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थानं या मंचाची शोभा वाढवली. हे मंच खऱ्या अर्थानं त्याची पूर्तता झाली कारण की सगळ्यांचेच प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आज सुरेशदादा पाटील यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. महामंत्री, माजी नगरसेवक यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच या सगळ्याच. धन्यवाद. विकासाचे महामेरू मेरुमणी, विकासाची गंगा ज्यांनी नवी मुंबईमध्ये आणली, नवी मुंबईचे शिल्पकार सन्मान्य गणेशजी नाईक साहेब यांचा शाही सत्कार. धावसंख्या 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अक्षय ठाकूर कोपरीगाव आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. नारायण पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण देखील मंचावर या. आलेल्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत केलं जातं. आज जर पाहिलं तर दशरथ पाटील सर किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे. वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री. पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री जी सुरुवात झाली त्यानंतर जनता दरबारला पुन्हा एकदा सुरुवात झाली. या गोष्टीचा आज नवी मुंबईमध्ये आनंद आहे आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण की पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण जर जनता दरबारची सुरुवात झाली, अगदी हजारोच्या संख्येने
अनेकांनी आपली समस्या घेऊन या जनता दरबारामध्ये उपस्थिती दाखवली आणि त्यावेळेस नाईक साहेबांचं एक वक्तव्य नक्कीच मला आठवतंय की जोपर्यंत शेवटचा व्यक्तीचं मी म्हणणं ऐकून घेत नाही तोपर्यंत हा मंच हा सभागृह मी सोडणार आहे असा आमचे नेते या नेत्यांना खऱ्या अर्थानं सलाम करावा. स्क्रीनवर पाहू शकाल आदरणीय वनमंत्री फॉरेस्ट मिनिस्टर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब यांची प्रतिमा आहे. ही प्रतिमा सदैव नवी मुंबईच्या प्रत्येक युवकांच्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहे. या नवी मुंबईसाठी ज्याने आपलं आयुष्यभर खर्चले या नवी मुंबईला अगदी सुसज्ज आणि नवी मुंबईला सुंदर बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली असे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची आपण प्रतिमा पाहू शकाल. मुख्य व्यासपीठ आहे वनमंत्री चषक. सध्याच्या घडीला अखंड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. या स्पर्धेचा देखील आपण कौतुक करूया. चला, साहेबांचं मनोगत देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि मी साहेबांना विनंती करतोय की आज वनमंत्री या टायटलने आपण ही स्पर्धा आयोजित केली गेली म्हणून आज अनेक युवक आहेत. या युवकांना आपण संबोधित करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. भारत माता की वंदे. नेरुल 11 साईदाम बॉयज व कट्टा बॉयज आयोजित वनमंत्री चषक 2025 डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा या प्रसंगी उपस्थित नगरसेवक श्री सूरजजी पाटील, श्री संकल्प नाईक, सौ सुजाता पाटील, सौ रुपाली भगत, ॲडव्होकेट निरंत पाटील, श्री दत्तात्रय पाटील, श्री अनंत म्हात्रे गुरुजी, श्री नारायण पाटील, श्री रत्नाकर पाटील, श्री संजय ठाकूर, श्री रवी भगत, अनिल ठाकूर, प्रल्हाद पाटील, गोरक्षनाथ गांडाल, दीपक खरटमल, मंगेश राऊत, प्रदीप शिंदे, अक्षय ठाकूर, जयवंत पाटील, समालोचक दशरथ पाटील, रोहित भोपी, विघ्नेश मडवी आणि या स्पर्धेचे आयोजक अक्षय पाटील, स्वप्नील पाटील, संदेश ठाकूर, किस्मत भगत आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो. खरं म्हणजे हा जोटिंगदेव मैदान ना, त्या जोटिंगदेव मैदानाचा फार मोठा इतिहास आहे. आता मला सूरज पाटील सांगत होते की सागर नाईकच्या अथक प्रयत्नामधून हा मैदान तयार झालेला आहे आणि मगाशी मला अक्षयनी इथल्या झाडांची सगळी क्लिप दाखवली. शेकडो झाडं लावलेली आहेत मागच्या बाजूला. म्हणजे निसर्गाची सेवा करण्याची इच्छा आणि वनासारखी झाडं म्हणून या ठिकाणी वनमंत्री चषक या ठिकाणी तुम्ही उभारला आहे असं माझं मत आहे. एकूण नवी मुंबई सुंदर आहे. आजच पत्रकारांनी मला विधान भवनामध्ये गाठलं आणि मला त्यांनी विचारलं की 14 गावांच्या नवी मुंबईतून बाहेर काढण्याकरता तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. म्हटलं हो दिलं. म्हटलं ही 14 गावं नवी मुंबईतच होती पण नवी मुंबई महापालिकेमध्ये गेल्यानंतर कर अधिक द्यावा लागेल म्हणून त्यावेळच्या काही पुढाऱ्यांनी मोर्चे काढले आणि आग्रह धरला आणि 14 गावं बाहेर काढली. दुसऱ्या पिढीचे तिथले नेते आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपलं नुकसान होणार आहे आणि म्हणून ते लोक मला भेटायला आले. 14 गावची सगळी लोक म्हणजे पुढारी लोक. त्याने विनंती केली की साहेब आम्हाला तुम्ही नवी मुंबईत सामावून घ्या. सुरुवातीला खरं म्हणजे मला ती बाब पसंत नव्हती परंतु चला म्हटलं जर एखाद्या विचारसरणीला जर सगळे जर समरस होत असतील तर तो विचार करूया. आणि त्यावेळच्या महापौरांना मी सांगितलं की हा ठराव तो अशासकीय ठराव पारित करा, चर्चा करा आणि तो संमत करा. परंतु त्याच्यामध्ये अटी घातल्या होत्या. त्यावेळेला आपण 500 कोटी रुपये महापालिकेला द्या. 14 गावात जे अनधिकृत कुर्ल्याचे भंगारवाले आहेत ते सगळी अनधिकृत बांधकामं
साफ करून द्या सरकारी जमिनीवरची. आणि त्याचबरोबर पारशिक डोंगराला आडवली भुतावलीतून असं त्या ठिकाणीतून तुम्ही बोगदा म्हणजे टनेल काढा. आणि त्या अपेक्षित आम्ही होतो, परंतु लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी मुख्यमंत्री असल्यामुळे तो निर्णय घेऊन टाकला. तो निर्णय घेताना आम्हाला नाही विचारलं. असो, त्यावेळेला आम्ही तो अपमानसुद्धा सहन केला संयमानं. त्याला एकनाथजी शिंदेंचा चिरंजीव श्रीकांत शिंदे निवडणुकीला उभं राहणार आहे म्हणजे नमनाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याला की अवगुण नको, अपशकून नको, म्हणून आपण संयमानं शांत राहिलो. याचा अर्थ ती गोष्ट मनाला लागली नव्हती असं भाग नाही, मनाला लागली होती, पण संयमानं आपण थांबलो. आणि मी माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेचे आणि आताचे मुख्यमंत्री यांना मी माझी नापसंती व्यक्त केली. त्यांनी मौन न पाळलं म्हणजे मी समजलो आणि मी सांगितलं की हा पिच्छा मी सोडणार नाही. आपल्यापैकी काही लोक हायकोर्टात गेली. आता त्या ठिकाणी जर का नवी मुंबईत यायचं असेल त्या लोकांना तर ठाण्याच्या काही वॉर्डचा वलसा घालून उत्तरेकडून यावं लागतं आणि दक्षिणेकडून पनवेल महापालिका ओलांडून यावे लागते. एकाएकी तशा प्रकारची काही अटी शर्तीचं पालन न करता म्हणजे 500 कोटी रुपये त्याला मागितले, पण नंतर ज्या वेळेला सर्वेक्षण केलं गेलं तर 6,500 कोटी रुपये तिथे खर्च येणार आहे. ना बोगदा ना अतिक्रमण हटवलं. आणि म्हणून ही योग्य वेळ होती आणि मी पत्र दिलं की म्हटलं ही 14 गावं नवी मुंबईतून बाहेर काढा. नवी मुंबईची जनता 6,500 कोटीचा हा बोजा आपल्या खांद्यावर घेऊ शकणार नाही. मी आज तुम्ही टी व्हीला बातम्यात मी सांगितलं की मंत्री मी नंतर झालो, त्याच्या अगोदर आमदार झालो, परंतु गणेश नाईक हा समाजसेवक आणि हा योद्धा आहे. नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता गणेश नाईक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मंत्रीपद बाजूला राहू दे ना आमदारकी पण बाजूला राहू दे. ज्या जनतेने आम्हाला इतकं प्रेम दिलं त्या जनतेच्या प्रेमाच्यासाठी निश्चितपणे मग पर्याय काय तर म्हणाल तर 27 गावं कल्याणमधली, ठाण्यातली 23 गावं आणि ही 14 गावं याची एक नगरपालिका किंवा महानगरपालिका बनवा. इट इज पॉसिबल. 27 गावं, 23 गावं आणि 14 गावं यांची एक महापालिका होऊ शकते. कवर्ग महापालिका, स्वतंत्र महापौर होईल तिथे. न पेक्षा ठाण्यामध्ये घ्या ना तर पनवेलला घ्या. परंतु नवी मुंबईत आता कुठल्याही परिस्थिती गावं नको आहेत. तुम्ही सगळेजण माझ्या मताशी सहमत असेल तर टाळ्या वाजवा. हां, म्हणजे तुम्ही सहमत आहात. एकूणच मला विचारलं की मग तुमचे काय आत्तिक शीतयुद्ध म्हटलं. शीतयुद्ध एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत. म्हणजे आजच दुपारी बसलं आम्ही एकमेकाला नमस्कार केला. कुठे? विधान परिषदेमध्ये. जनता दरबार तुम्ही मुद्दाम शीतयुद्ध म्हटलं. जनता दरबार गणेश नाईकच्या 5वीला पोचलेला आहे. जनता दरबाराचा आणि शीतयुद्धाचा काही संबंध नाही. वैचारिक मतभेद असणे म्हणजे वैरत्व नाही. आणि म्हणून नवी मुंबईच्या जनतेला मी एक सांगणार आहे की जीवनाचा शेवटचा श्वास असेपर्यंत नवी मुंबईच्या जनतेच्या बरोबर कोणी जर अन्यायाची भाषा केली तर हा गणेश नाईक गप्प बसणार नाही. आज स्पर्धा आहे. म्हणजे एक 5-7 दिवसापूर्वी इथापेंच्याकडे होतो, 2 दिवसापूर्वी सूरजच्याकडे होतो. आज जरी आयोजक दुसरा तरी शेवटी हा गणेशचाच कार्यक्रम आहे. गणेश भगतचाच कार्यक्रम आहे. किस्मत. हां, तर एकूणच आता म्हणजे ऐरोलीमध्ये तर मी आहेच आहे. बेलापूरमध्ये सगळ्या प्रत्येक आता हे सगळे गेले होते ना आपल्याकडून, परत आलेले आहेत. आता परत आले म्हटल्यानंतर त्याच्यासाठी काम करायलाच पाहिजे. त्याला कसं आपण सोडणार. एकूणच भविष्यकालामध्ये नवी मुंबईमध्ये 111 वॉर्ड आहेत. त्या 111 वॉर्डपैकी शक्य झाला तर 100चा आकडा आपल्याला घ्यायचा आहे. वरचे फक्त 11 दुसरे द्यायचे कोणाला.
आणि भविष्यकालामध्ये एकूणच आपली सगळी जडणघडण लक्षात घेता सर्व समाजसेवक म्हणजे तिथून इतापेत नगरसेवक होणार, सूरज पण होणार, गणेश पण होणार, या सर्वांनाच नगरसेवक बनवायचे आणि ही नवी मुंबई खऱ्या अर्थानं नुसत्या नावापुरती महाराष्ट्रात एक नंबर नाही, खऱ्या अर्थानं एक नंबर करायची आहे. भारतामध्ये तिसरा नंबर नाही, भारतामध्येच एक नंबरला आपल्याला आणायची आहे. आणि त्याकरता सगळेजण धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करूया, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. चांगल्या विचाराची माणसं एकत्र आली का चांगलं कार्य घडतं आणि अशा कार्यामध्ये मी कायमच तुमच्या पाठीमागे राहील किस्मत असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे त्या नायकवडी साहेबांचा सत्कार केला का? करा करा, लवकर करा, माझ्यासमोर करा. चला, साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय किस्मत दादा भगत यांना की आपले शुभ असते. विघ्नेश साहेब, फक्त आयोजन सगळे तुमच्या नावाने असतात, फक्त गाव बदलतात, म्हणजे दारू जुनीच, बाटली फक्त नवीन आहे. आयोजन तुमच्या नावाने असतं, कुठेही असं फरक नाही, सगळे कार्यकर्ते तेच असतात. तुम्ही आदले काय स्टेज सगळं गजबजलेला असतात, तुम्ही बघा सगळे खाली होणार. म्हणजे एखादा नवरा कसा लग्नाला गेला की लग्नामध्ये मांडवामध्ये सगळी सामसूम असते. अतिशय दमदार व्यक्तिमत्व, अभ्यासू दशरथ पाटील व्यक्तिमत्व. साहेब, प्लीज आपण आधी सन्मान करणार आहोत आयोजकांचं, ज्या आयोजकाने ही थीम आज नवी मुंबई समोर मांडली आणि एक भली मोठी स्पर्धा आपल्या समोर आपल्याला आयोजित केली. अक्षय पाटील असेल, स्वप्नील पाटील असेल, संदेश ठाकूर असेल, किस्मत भगत असेल, या चौघांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. आणि सल्लागार गणेश भगत साहेबांचा देखील या मंचावर सन्मान केला जातोय. या चारही आयोजकांना विनंती करतोय की चौघांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. खऱ्या अर्थानं वनमंत्री ही चषक, ही स्पर्धा, हे टायटल घेऊन आज आपण पाहिलं तर या नवी मुंबईमध्ये एक अग्रनामांकित स्पर्धा म्हणून पाहायला मिळाली. आणि हे सगळेच चार शिलेदार, या स्पर्धेचे चार पिलर, चार स्तंभ, अक्षय पाटील असेल, स्वप्नील पाटील असेल, संदेश ठाकूर असेल, किस्मत भगत असेल, या सगळ्यांचाच आभार मानतोय. आणि त्यांचाच आदरणीय वनमंत्री लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या सगळ्याच आयोजकांचा केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आपण खेळासाठी आणि या स्पर्धेसाठी जे योगदान दिलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं साहेबांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. सगळेच आमचे मान्यवर आहे. अक्षयदादा पाटील असेल, किस्मतदादा भगत असेल, संदेश ठाकूर असेल, स्वप्नील पाटील असेल, या चारही आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि साईधाम नेरूळ 11 आपण देखील या, कट्टा बॉईज आपण देखील या, शाळा बॉईज आपण देखील या, या सगळ्यांचंच योगदान आहे. आपण सगळेच विश्वास, आपण जॉईंट व्हा. सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. आणि स्पेशल सन्मान असेल दशरथ पाटील सरांचा. गेली 40-42 वर्ष ज्या समालोचकाने खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं. चला, सगळेच आमचे कट्टा बॉईज, शाळा बॉईज, साईधामचे सगळेच टीम, या सगळ्याच टीम मेंबरचा सन्मान केला जातोय. स्पर्धेचे मॅच सुरू करा, अंपायर मॅच सुरू ठेवा. तर हा सन्मान खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे, कारण की आज ही स्पर्धा यशस्वी होते. त्याचं कारण आहे सगळेच मंडळी. आपण पाहू शकाल हा सन्मान, हे सगळेच साईधाम, कट्टा बॉईज, शाळा बॉईज, हे सगळेच मंडळी, नेरूळ 11 नेरूळची संपूर्ण टीम आहेत, त्यांचं देखील आभार मानतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आपण पाहू शकाल हे सगळेच मान्यवरांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. दरम्यान विघ्नेश मडवी, एक सुंदर आवाज आणि सुशिक्षित तरुण चेहरा, अभ्यासू समालोचक किंवा एक व्यक्तिमत्व. तर निश्चितप्रमाणे विघ्नेशजी मडवी सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. आणि सातत्याने म्हणत असतो, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मॅचेस आणि त्यामध्ये विघ्नेश मडवी सरांचा आवाज ऐकला नाही तर ती स्पर्धा कंप्लीट होत नाही. येस, थँक्यू व्हेरी मच साहेब. आणि अजून एक सन्मान केला जाईल, कारण की सध्याच्या घडीला ट्रेंडिंग समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, या नेरूळ गावाचा युवा समालोचक रोहित भोपी यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अनेक स्पर्धेमध्ये ही आवाज तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळेल. असे व्हॉइस ऑफ
नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर रोहित भोपी सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आपण पाहू शकाल रुपालीताई देखील त्यांचा देखील सन्मान, संपूर्ण भगत फॅमिलीचा सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल साहिल कौस्तुभ किस्मत भगत आपण पाहू शकाल. त्याचबरोबर रुपालीताई किस्मत भगत आपल्याला पाहायला मिळतील आणि किस्मत दादा भगत हे देखील संपूर्ण भगत फॅमिली आहे. आज गणेश दादा उपस्थित नाहीये. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील योगदान आहे. सगळ्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि साहेबांची जी ओळख आहे, हा पॅटर्न आहे की लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा सन्मान राखले जातात. म्हणूनच आज नवी मुंबईच्या दिलाची धडकन म्हणून आदरणीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. नवी मुंबईची आन बान शान, आमचा सगळ्यांचाच अभिमान. साहेब फक्त एकच, त्यांचं नाव आहे गणेशजी नाईक साहेब. आज अनंत गुरुजी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला स्कोर थर्ड अंपायर साठी मागणी केली जाते. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपली उपस्थिती तितकीच महत्वाची आहे आणि आपण आल्याने खऱ्या अर्थाने या मंचाची पूर्तता झाली. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपण पाहिलं आदरणीय वनमंत्री, लोकनेते, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहेत. सागर चौधरी हा बाद असेल आणि ही विकेट जाईल तब्बल 4th विकेट फॉलन. मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे त्या बाईकवर मॅन ऑफ द सिरीज जो जिंकेल त्याला मात्र बाईक मिळेल. पण त्याआधी त्या बाईकशी, या बाईक जवळ आपले मान्यवर फोटो काढत असताना हे सगळेच आयोजक आहे. या सगळ्यांच्याच वतीने खऱ्या अर्थानं साहेब तुमचं देखील आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही उपस्थिती दाखवलीत. काल देखील सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि आज तुमची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांच्या समवेत युवा नेते संकल्प संजीवजी नाईक साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आज नाईक कुटुंबियांनी नवी मुंबईला खऱ्या अर्थानं आकार दिले आणि त्याचे शिलेदार, किंग मेकर, शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्याच मान्यवरांचा आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल वनमंत्री चषकाची संपूर्ण आयोजन कमिटी, अक्षय पाटील असेल, स्वप्नील पाटील असेल, संदेश ठाकूर असेल, किस्मत भगत असेल आणि संपूर्ण नेरूळ 11 नेरूळ, त्याचबरोबर कट्टा बॉईज असेल, शाळा बॉईज असेल, साईधाम 11 असेल, या सगळ्यांच्याच वतीने मी आपलं सगळ्यांचाच मनपूर्वक आभार मानतोय. जाऊ द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया शब्द सम्राट दशरथ पाटील सरांना. धन्यवाद विघ्नेश मोडी. 5 बाद 11 11 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट अशी वाताहत अतिशय दारुण अवस्था करून ठेवलंय. निम्मा संघ गायब झाला. फक्त इरमेन 11 धावा जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजूनही 55 धावांची गरज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. बेलापूर संघाचा हा जबरदस्त जाले मारा, जलाल मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. विद्यमान सामना बेलापूर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी जय गजानन कुक्षेत, हे 2 बलाढ्य टीम. शेवटी क्रिकेट आहे. धन्यवाद. यस साहेबांचं इथं मार्गक्रमण झालं. अतिशय रॉयल एंट्री
विकासाचं केंद्र, विकासाचे सत्ता केंद्र, व्हाईट हाऊसचे पुढचे भविष्य संकल्प नाईक त्यांच्या समवेत होते. वनमंत्री चषक 2025 हे दमदार बहारदार आयोजन. चला बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज. धाव संख्या फक्त इनमिन 5 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. स्वप्नील गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. आज बेलापूर संघानं मात्र कमालीचा बॉलिंग अटॅक केला आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करून ठेवलंय. गाड्यांचा प्रचंड ताफा. बघा लक्षात घ्या जे प्रेक्षक आहेत खेळाडू कक्षाजवळ त्यांना विनंती करतो की रेलिंगच्या बाहेर कुठलाही प्रेक्षक बसणार नाही याची नोंद घ्या. कुठलाही प्रेक्षक जर तिकडे आढळलाच आमचे आयोजन कमिटी तिकडे येतील आणि तुम्हाला सविस्तर आपण रेलिंगच्या बाहेर कसं थांबावं हे सांगतील. त्यामुळेच विनंती करतोय पहिल्यांदा की कोणीही रेलिंगच्या आतमध्ये प्रेक्षक किंवा खेळाडू उभं राहणार नाही याची नोंद घ्या. धन्यवाद. येस हलक्या त्यानं पुश केला. चेंडूकडे शॉट कव्हरला मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या 5 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, वाजवी मामूली किफायतशीर. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. फार मोठ्या लक्ष्याचा पिछा करायचा आहे. बॉलिंग मार्फत या स्वप्नील. राहिलेले 2 चेंडू बाकी. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 आयोजक किस्मतजी भगत, संदेजी ठाकूर असतील, अक्षय पाटील असतील, स्वप्नील पाटील, साईदाम बॉईज, कट्टा बॉईज आणि शाळा बॉईज. आणि हा यस पुन्हा एकदा नेत्राचे फटका. चेंडू जाईल परंतु शॉर्ट सिलेक्शन बरोबर चेंडू गेलाय. गलीच्या दिशेने मिळेल फक्त एक धाव. एक से ज्यादा कुछ भी नहीं. टोटल स्कोर इज 13 बाद 13, 5 बाद 13. आता मात्र अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. दे माय धरणी ठाय, रन उठावं लागेल कारण बऱ्याच धावा तुम्हाला चेस करायच्यात. जय गजानन कुक्षे संघ गेला बाकोडा संघ उतरणीला. झालेले दमछाक, पिछाट, शरणागती, माघार. प्रियदर्शिनी बेलापूर. बॉलिंग मार्क तयार. स्वप्नील राईट आर्म होते विकेट. जोरदार अपील कॉट बिहाइंडचं आणि पुसटचं लिडिंग एज आणि जोरदार अपील केलं. काय भन्नाट मारा, जबरदस्त आउट स्विंगर, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. सुसाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा संकटामध्ये. आणखीन एक चेक. जयेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. आदरणीय नाईक साहेबांचे भाचे आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जयेश म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. या वनमंत्री चषक 2025 या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यस राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम स्वप्नील. 6 बाद 13 अशी अतिशय कमी धावसंख्या. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 53 धावांची गरज. बॉल राहिले 13. 13 चौक 52, 13.25 असं टार्गेट. चला बॉलिंग मार्क तयार. स्वप्नील आणि वलंदाज जाईल अमन सिंग आणि हे दोघे बंधुराज. एकीकडे आकाश, अमन सिंग आणि आकाश सिंग अशी ही जोड गोली मैदानामध्ये तैनात केलेली आहे. 6 बाद 13 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. जय गजानन कुक्षेत. ठीक. आदरणीय शिरवणे गावातील माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर या. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब माजी नगरसेवक आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. जयेश पाटील साहेबांचं आगमन झाले. या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी नाईक साहेबांचे जे भाचे आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. यस संघाची धाव संख्या 18 चेंडूमध्ये इनमिन फक्त 13 धावा. 6 बाद 13 आणि 12 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 53 धावांची गरज. उर्वरित म्हणजे जिंकण्यासाठी पाहिजे 31.50. 26 पॉईंट ना रे. 26.5 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण अतिशय कठीण आव्हान, मुश्किल जटिल आव्हान. जय गजानन कुक्षक संघ. बॉलिंग मार्फत या नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगतीपथावर. नवीन मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. 12 मध्ये कुटाच्या 53 धावाची गरज. सामना जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षक संघाचा अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न.
साहिल देवेकर ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. तर साहिल देवेकर आणि सिद्धू कोहली हे दोन अशी विस्फोटक फलंदाज आहेत. आजकाल साहिल देवेकरला तेवढं जमल्यानंतर मध्ये सर्व सूत्र सिद्धू कोहलीने घेतली आणि दमदार फलंदाजी करत आणि हा यस पुन्हा दाखवून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. येणारा प्रत्येक चेंडू हा डॉट असेल. बॉल राहिले 11, धावा पाहिजे 53 धावांची गरज. सामना जवळ विजयाचे डोहले, विजयाची चाहूल, विजयाची दिशेने मार्गस्थ होताना प्रियदर्शनी बेलापूर संघ. साहिल देवेकर राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा पंचांचा निर्णय उद्या आउटसाइड द ऑफ स्टंप जबरदस्त आउट स्विंगर. उजव्या स्टिच्या बाहेरून डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, भेदकता आणि दहकता असा परिपूर्ण मिलाफ. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वैविध्यपूर्ण मारा. धाव बघतो इनमेन 13 धावांसाठी 10 दिशा, फिरेविषयी जगदिशा अशी परिस्थिती झाली जय गजानन कुक्षे संघाची. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अक्कोट हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमारेषेबाहेर. जबरदस्त असे तडाख्यात राहिले. पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात साहिल देवेकर. शॉर्ट पिच चेंडू अक्कोट हाफ ट्रॅकर. केलं आक्रमक स्ट्रोक, दमदार टायमिंग, नेत्रदीप फटका. संघाचे धावसंख्या मुसंडी मध्ये धावसंख्या 19. 10 बॉलमध्ये पाहिजे तब्बल 47 धावांची गरज. 4.70 इज द स्टिंग रेट इच अँड एव्हरी डिलिव्हरी. 10 बॉल 47 धावा असं हे इक्वेशन. बॉलिंग मार्क होता साहिल देवेकर. रवाना होईल. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि क्लीन बॉल त्रिफलाचित. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. मोठा फटका मारायचा आहे. पहिल्यांदा दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. 7 बाद 13. बघूया कुक्ष संघाचा हत्ती गेलाय, फक्त शेपूट बाकी आहे. आदरणीय ज्ञानेश्वर सुतार साहेबांचा सन्मान या मंचावर केला नेरूळ जातोय. संघ तुम्ही पुढचा अभ्यास करा, बघा कशी आहे. नाहीतर तुम्हालाच माहीत नाही राम मंदिर कुठे, बाबरी कुठं आहे. जरा अभ्यास करा जरा प्लीज, कारण नंतरची मॅच तुमची आहे कोपऱ्यानंतर. चला सन्मानाकडे वळूया. माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. नगरसेवक ही स्पर्धा जर पाहिली तर पावसाळी क्रीडा स्पर्धेतील अगदी महाराष्ट्राची अग्रनामांकित स्पर्धा मानली जाते. त्याचे यशस्वी आयोजक ज्ञानेश्वर सुतार साहेबांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक अक्षय पाटील साहेबांच्या शुभहस्ते केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र. आणि हा यस पुन्हा आक्रमक स्ट्रोक, चांगलं टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषेलगत. पुन्हा एकदा चांगलं प्रोटेक्शन. 1 धाव मिळेल, 1 से ज्यादा कुछ भी नाही. उर्वरित बॉल 9 आणि धावा पाहिजे 46. 7 मध्ये 46 राहिला. शेवटचा बॉल फ्रॉम साहिल देवेकर. आदरणीय जयेश पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. मी अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आदरणीय नाईक साहेबांचे जे भाचे आहेत त्यांचा सन्मान, आदरणीय जयेश पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आणि शेवटचा बॉल देखील गेला, डॉट बॉल. आणि 4थं षटक संपुटात. शेवटचा अंतिम आखेचं निर्वाणीचं फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी, वर्बॅलिटी. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांना विनंती करतो पण या व्यासपीठावरती. प्रभाकरजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतो पण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. नितीन वर्मा आपण देखील मंचावर या, आपलं सरचे स्वागत आहे. कुक्षेतवाले आता देव पाणी टोले काढून टाका. आता काही पर्याय नाही, ऑप्शन नाही. 6 मध्ये 46 ब्रह्मलिखित, विधी लिखित, सटवाई लिखित, पराभव अटल, काल्या दगडावरची रेख. 6 चेंडू 46. जरी 6 षटकार मारले तर होते 36, म्हणजे 10 धावांनी पराभूत व्हाल. जर झालं तर, नाहीतर मिळेल व्हाईट वॉश, ज्याला मराठी म्हणते धोबी पछाड. चला शेवटचा गोलंदाज असेल प्रियदर्शनी बेलापूर संघाची. दमदार प्रदर्शन केलं. शेख नारायण पाटील साहेब आणि नामदेव कडू साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अरविंद ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करावा. हे दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. वनमंत्री चषक या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यस, अंतिम षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. शेवटचा गोलंदाज सिद्धू कोळी. पहिला चेंडू गेला, डॉट बॉल, फक्त औपचारिकता. 5 बॉल राहिलेत. प्रत्येकाला 1 चान्स द्या ना आता, म्हणजे सगळे संघ गेले, मग सगळे पराभव कारणीभूत असतील. चला ही मॅच संपल्या लगेचच शिरवणी टीम मैदानाच्या आतमध्ये जाईल, कारण की कोपरा टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शिरवणी टीम प्रथम सुतार, लक्षात घ्या आपण टीम मीटिंग आताच करून घ्या आणि लगेचच सामन्यामध्ये ही मॅच
2 balls to go. आणि हा यस हुक केलाय जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल आउट ऑफ पार्क आणि मिळते 4 धावा. अशी जर बॅटिंग पहिल्यापासून केली असती पण परीक्षा जमण्याचा अभ्यास करून फायदा काय. पुस्तकं काय चाटाई रद्दीमध्ये विकायचे आहेत. हा अटॅक पहिल्यापासून व्हायला होता, आक्रमण पहिल्यापासून व्हायला होतं. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सिद्ध कोळी. धाव संख्या 31 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. दरम्यान देसाई गावचे संदीप मात्रे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात.